नागपूर जिल्हा महानुभाव पुजारी भोपे महासभेच्या वतीनं मधुबन विलेज काटोल हातोला येथे होणाऱ्या महासभेच्या 6व्या राष्ट्रीय अधिवेशनात महासभा अधिवेशन, मान्यवरांचा सत्कार, पुरस्कार वितरण, गुणगौरव, दिनदर्शिका प्रकाशन, मान्यवरांचे मनोगत आणि समाज स्तरावर ठराव तसेच वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील आणि राज्याच्या बाहेरून आलेल्या नवोदित वधूवरांचा आणि पालकांचा परिचय मेळावा या दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्याला 25,000ची एफडी करून देण्यात येईल असं पत्र परिषदेत सांगण्यात आलंय। शाखा नागपूरची अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा म्हणून आपण काम करतो। या इथे बराचसा आपला एक समाज आहे नागपूरला, त्या ठिकाणी आम्ही तो दासलगाव मेळावा जो होता त्याच्यात आम्ही तो विडा उचलला की आम्ही पण इथे मेळावा घ्यायचा। तर या मेळाव्यामध्ये आम्ही सामुदायिक जो विवाह सोहळा आहे तर याच्यामध्ये कोणी वर वधू आले तर आम्ही सामुदायिक विवाह त्यांचा करणार आहे। त्यांना 25,000 रुपये आम्ही आमच्याकडून स्वतःहून प्रोत्साहनपर त्यांना देणार आहे। त्यानंतर इथे समाजातील जे काही ज्येष्ठ मंडळी असतील ज्यांनी त्यांच्या कलाक्षेत्रात नाव केलेलं असेल, त्याचा गुणगौरव त्यांनी प्राप्त केला असेल तर त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार त्या निमित्ताने तिथे घेणार आहे। त्याच्यानंतर आमच्या कास्टमध्ये 10वी 12वी झालेली मुलं आहेत त्या मुलांचं तिथे गुणगौरव होणार आहे आणि त्यांना पण आम्ही प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे। त्यानंतर आमचा जो समाज आहे खूप छोटासा आहे आणि विस्कळीत आहे, तर तो समाज एकत्रित कसा आणता येईल, कशा तऱ्हेने त्या समाजाला एकत्रित आणता येईल आणि पुढची पायरी जशी आमचं आहे की विद्यापीठाला आम्हाला उद्धवपुला जे आमचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला चक्रधर स्वामींचं नाव देता येईल त्याची एक मागणी आमची। तसेच आमच्या स्मशानभूमी अशा कुठेच नाही, समाज मंदिर आमची सुद्धा कुठेच नाही, तर स्मशानभूमीसाठी आम्ही ते या संदर्भाने वाटचाल करणार आहे की आम्हाला ती स्मशानभूमीची जागा मिळण्यात यावी म्हणून। समाज न्याय मंदिरासाठी आम्हाला काहीतरी जागा गव्हर्नमेंट देण्यात यावं। आम्हाला एक छोटासा अल्प समाज आहे आम्ही त्या निमित्ताने। तसेच आमचे जे बांधव आहेत ते असे फारसे काही शिकलेले नाही, म्हणजे सगळ्या ठिकाणी जिथे आमच्याकडे स्वामी गेले तिथे मंदिर उभारले, आता त्या मंदिराची पण गव्हर्नमेंटने दखल घेऊन त्यांना काही अनुदान दिलेलं आहे आणि ते मंदिरं तयार झाली। परंतु काही पण अशी दुर्लक्षित मंदिरे आहेत की ती अजूनही तशीच आहे, त्यांचा विकास झालेलाच नाही। तर त्या मंदिराकडे आपल्याला त्यांचं लक्ष पुरवायचं आहे शासनाचं की बाबा या मंदिराचा सुद्धा विकास व्हायचा आहे, तर तुम्ही याच्याकडे पण आपला काही निधी पुरवून या मंदिराचा विकास करावा। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर।